हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळी आल्या मी झोपून घेतलं थोडं. आता उठली आणि चहा वगैरे ठेवला आहे आणि किचनमध्ये आल्यावर माझी नजर पडली या छोट्याशा गंगाळावर, जे स्टीलचं आहे. लग्नात भेटलं आहे असं वाटतं आहे मला ते. का हो, लग्नात भेटलं आहे का? किती सुंदर आणि क्यूटचं आहे. तर अशा प्रकारे किचनमध्ये आल्यावर टेन्शन आलं आहे, पसारा झाला आहे, धूळ झालेली आहे घरामध्ये. तर आजचा दिवस पूर्ण आवरण्यात आणि साफसफाई करण्यातच जाणार आहे. तर चला आता चहा घेऊया. तर आता बॅग वगैरे खाली केली आहे आणि आता हा इतका कपड्यांचा पसारा झाला आहे. जे सामान आणलं होतं ते बाहेर काढलं आहे. आणि आता हा पसारा बघून टेन्शन येतं. आता हे इतके कपडे धुवायचे आणि हा सर्व सामान लावायचा आहे. आणि इकडे राजीवचे पप्पाही घरी गेले होते, तर त्यांनी काही सामान आणलेलं आहे. इकडे आंबे आणलेले आहेत, इकडे घरून ही लसूणाची जुडी आणलेली आहे. तर चला आवरायला घेऊया हा पसारा थोडा. आता हे मशीनचं कवर आणलंय मी, तर चला टाकून बघते हे मशीनचं कवर होतंय का नाही मशीनला. मशीनला कवर छान बसलंय, मस्त फेस टू फेस बसलंय. छान झाले ना? मस्त बसले, छान बसलं, बरोबर बसलं. कारण ते अंदाजाने आणलं, ते मला टेन्शन होतं बसतं की नाही बसतं, पण छान झालंय, मस्त बसलं. बघा किती चेंजेस होतात. आम्ही गेलो होतो तेव्हा हा रस्ता जो दिसतोय तुम्हाला, हा रस्ता नव्हता. आणि आता 8-10 दिवसातच आम्ही गेलो, तोपर्यंत हा रस्ता तयार होऊन गेला. आणि हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, हा तिकडे करगाव रस्त्याला जातो आणि हा पुढे जाऊन धुळे रोडला टच होतो हा रस्ता. आणि आम्ही जेव्हा घर घेतलं होतं तेव्हा आम्हाला ह्या रस्त्याबद्दल काहीही माहीत नव्हतं की इथं रस्ता आहे काय, काहीच नाही. आम्हाला फक्त घर आवडलं, आम्ही घर घेतलं. तर हा रस्ता जातो करगाव ह्या साईडला आणि इकडे जातो धुळे रोड. तर छान आहे, आपल्यासाठी छानच आहे. मेन याच्यावर रस्त्यावर घर आलं. राजीवची आंघोळ झाली आहे, राजीव फ्रेश झाला आहे आणि राजीव बघतोय आता त्याचे बुक्स वगैरे. राजीवला तिथं स्पेशल आता हे करून दिलेलं आहे की तुझे बुक्स वगैरे, नोटबुक्स तिथं ठेवायचे, तिथून काढायचे आणि तिथूनच ठेवायचे. आधी एक व्यवस्थित लर्न कर, आधी व्यवस्थित आधी 13चा परफेक्ट कर आणि मग 14चा कर. 13चा कर आधी. 13चा झाला व्यवस्थित म्हणून दाखव, माझ्याकडे तोंड कर. हां बोल 13चा टेबल. हां मग बी ना, मग तसंच तर लर्न करायचं आहे. असं तर कोणीही करू शकतो. मग व्यवस्थित लर्न कर. चला हा उपाराचा ताट आपण इथं ठेवूया देवाजवळ. राजवीरचे पप्पा आता उपार दाखवतील आणि आपण बसूया जेवायला. तर आज केली आहे शेवांची भाजी, भात आणि चपाती. राजवीर बसलाय जेवायला. राजवीर काय खातोय? शेवांची भाजी, पोळी आणि भात. अच्छा, हर्षदादाची आठवण येते. हर्षदादाची आठवण येते. अच्छा, रोज दोघं जेवायला बसायचे ना सोबत. मामीची नाही येते का? मामीची पण आठवण येते. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे भाजी. ओके, थँक्यू. तर आता दुपारी होते खूप गरम, तर आता घेतलं इथं छाछ तयार करायला. छान ताक आणलेलं आहे आणि त्या ताकपासून साखर टाकली थोडीशी. हां, राजीवला बघायचे, राजीव दिसतोय की नाही. इकडनं बस, इकडे बस, इकडे बस, ह्या साईडने मग दिसेल तो. याच्यामध्ये टाकले साखर टाकली थोडी
आणि हा छाछ मसाला टाकते मी थोडासा यामध्ये, आणि थोडी बुंदी, ज्याला बुंदी हवी असेल. राजवीरच्या पप्पांना तू कप धुतला का बेटा? नाही. मग धुवून आण. आपण होतो का इतके दिवसापासून, धुवून घे. तर याच्यात घेते मी थोडा छाछ मसाला आता, आणि तो छाछ मसाला आपण ॲड करूया. मी आता आलो. इथून दिसतोय. हो दिसतोय तू, चल. आता इकडे बस. दिसतोय राजवीर, दिसतोय ना तुम्हाला? बस या साईडला बस ना, मग तिला कसं काय दिसणार आहे? ही ताकची पिशवी माझ्याने फ्रीझरमध्ये ठेवली गेली होती. ते बघा त्याच्यात बर्फाचे खडे तयार झाले. वाव. हा वा, खायचं का बर्फाचे खडे? हा. पण आणि हा आमचा राजवीरचा कप. पदर इंटरनॅशनल स्कूल. राजवीरला- मोर दॅन ग्रेड्स. राजवीरला स्कूलमधून मिळाला हां होता. स्कूलमध्ये भेटलाय ना. राजवीर त्याच्यातच दूध, त्याच्यातच काय काय पाहिजे, त्याच्यात छाछ प्यायचं. टाक. चलो, तुला टाकायची का? टाकायची आहे? नाही. मग कशाला घेतो? थोडीशीच टाक. बस. चलो, आपला मसाला ताक तयार झालंय. हा आहे राजवीरचा कप. चला आपण दोघी असं करू. हा झाला राजवीरच्या पप्पांचा बुंदी टाकून रेडी. घे पप्पांना दे. रेडी. आणि हा माझा विदाऊट बुंदी तयार झाला. चला आपण So, दोघी चला असं या करू. गरम गरम चला असं करू. उन्हामध्ये आपण चला गारगार आपण ताक दोघी पिऊया. असं करू. अच्छा, असं करायचंय का? चला. ओके, चेस. Hi, cheese. Hi guys. हाय गाईस, तर आता मी छाछ पितोय. आता टेस्ट करून बघतो. कर ना. कर आणि सांग मम्मीने कसं बनवलं. कर. खूप टेस्टी आहे. हाय गाईस, मी बोलेल. मी काही मी बोलेल. हाय गाईस, आता खूप टेस्टी झालंय. मी आता हे टाकणारच आहे. तर अशा प्रकारे राजवीर इथं सायकल खेळतोय. तर चला राजवीर इकडे खेळतोय तोपर्यंत मी माझे कामं आवरून घेते. पसारा पडलाय घरात, तो करून घेते. आता ऊनही कमी झालंय, टेम्परेचर थोडं कमी झालंय, तर जरा बरं वाटतंय. तर चला आता आवरायला घेते. आणि तसं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.